नमस्कार. या व्हिडिओमधून आज आपण निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण सन 2022-23 सर्वेक्षण संदर्भात माहिती पाहणार आहोत. मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान याची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय आहे. त्या निर्णयाच्या आधारे आपणास ही चाचणी हे सर्वेक्षण करावयाचे आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यानुसार इयत्ता 3री पर्यंतच्या 100% विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता 3रीच्या पुढे गेलेल्या अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन 2022-23 या कालावधीसाठी विभागास दिलेल्या KRA मधील पहिले उद्दिष्ट आहे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत 10% वाढ करणे. या अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे. अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठी ज्या इयत्ता आहेत त्या आहेत इयत्ता 2री ते 5वी. विषय आहेत भाषा, गणित आणि इंग्रजी. इयत्ता 4थी आणि 5वी साठी परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 हे 2 विषय या ठिकाणी जादा घेतलेले आहेत. अध्ययन अभ्यास सर्वेक्षण हे सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यामधील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं होणार आहे आणि संबंधित शाळेतील विषयाचे अध्यापन करणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी हा सर्वे करावायचा आहे. अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठी कालावधी आपणास ठरवून दिलेला आहे. 22 डिसेंबर पासून 7 जानेवारी पर्यंत शाळेच्या वेळामध्ये आपण हा अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करावायचा आहे. शाळेमध्ये असणारे वर्ग आणि शिक्षक विद्यार्थी यांच्या संख्येनुसार तसेच शालेय सुट्टीचा विचार घेऊन आपण या वेळापत्रकाचं आयोजन करावायचं आहे. वर्गातील विद्यार्थी पटसंख्या याच्यावर हा कालावधी कमी जास्त असू शकतो. अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठीचे जे साधन आहेत हे साधन परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षणाचे साधन जे आहे सर्वांना ऑनलाईन पाहता येईल किंवा डाउनलोड करून घेता येईल. शिक्षकांनी अध्यापन करत असलेल्या संबंधित इयत्तेच्या विषयाचे सर्वेक्षण साधन म्हणजेच प्रिंट अथवा झेरॉक्स काढावायचे आहे. प्रति विद्यार्थी प्रिंट अथवा झेरॉक्स काढू नयेत. अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाचा वापर, साधनांचा वापर. शिक्षकांनी जे सर्वेक्षण साधन वापरावायचं आहे यासाठी शिक्षकांसाठी ज्या सूचना आहेत या परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी काळजीपूर्वक त्याचे वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन वापर शिक्षक सर्वसाधारण सूचना. तर सर्वेक्षणास सुरुवात करण्यापूर्वी इयत्ता व विषयनिहाय आवश्यक असलेले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून ठेवावे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ञ किंवा विशेष शिक्षकांची मदत यावेळी घेता येणार आहे. सर्वेक्षण साधनातील प्रश्न विद्यार्थ्याला क्रमवार विचारायचे आहेत अथवा त्याला सोडवण्यास सांगायचे आहेत. सर्वेक्षण साधनात दिलेली जी साधनं आहेत, दिलेले जे प्रश्न आहेत, कृती आहेत, चित्र आहेत, उदाहरणे, परिच्छेद याचा वापर आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना करावायचा आहे. त्यांना ते दाखवायचे आहेत किंवा फलकावर लिहायचे आहेत. विद्यार्थ्याला प्रश्न किंवा कृती सोडवण्यासाठी अथवा उत्तराचा प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे.
विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील प्रश्नांकडे किंवा पुढील कृतीकडे आपणास जावयाचे आहे. सदर सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थीनिहाय मौखिक स्वरूपाचे घ्यावयाचे आहे. मात्र काही प्रश्नांच्या किंवा काही कृतींच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यावयाचा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये किंवा आखीव ताव किंवा आखीव पेपरवर आपणास घ्यावयाचा आहे. विद्यार्थी शिकत असलेल्या पूर्वीच्या म्हणजेच पाठीमागील इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन तयार करण्यात आलेले आहे. सर्वेक्षण करताना वर्गात तणावमुक्त वातावरण राहील याची काळजी घेणे गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षकांनी स्वतंत्र सर्वेक्षण करावयाचे आहे. यासाठी साधारणपणे प्रति विद्यार्थी प्रति विषय सर्वेक्षण कालावधी सर्वसाधारणपणे 10 ते 15 मिनिटांचा असणार आहे. मात्र यामध्ये विद्यार्थी प्रतिसादानुसार लवचिकता असेल. सदर सर्वेक्षण साधनासाठी गुण असणार नाहीत. मात्र सर्वेक्षण साधनामधील प्रत्येक प्रश्नासाठी मूल्यांकन रुब्रिक असणार आहे. अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी मूल्यांकन रुब्रिक देण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 4 मूल्यांकन निकष देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षण साधन मधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या प्रतिसादावरून विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे वर्गीकरण, त्यानंतर त्याचे मूल्यांकन रुब्रिक नुसार श्रेणी 3, श्रेणी 2, श्रेणी 1, श्रेणी 0 यापैकी एका श्रेणीमध्ये होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवरील प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक कृतीच्या प्रतिसादाची नोंद निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी करावयाची आहे. ही नोंद अध्ययन निष्पत्ती निहाय प्रश्न विचारून आलेल्या प्रतिसादानुसार मूल्यांकन रुब्रिक मधील निकषानुसार त्यावेळी करावी. प्रत्येक अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नावर आधारित मूल्यांकन रुब्रिक नुसार विद्यार्थी अध्ययन श्रेणी निश्चित करावयाची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या रुब्रिक मध्ये 4 मूल्यांकन निकष असणार आहेत. प्रत्येक निकषाला 0, 1, 2 व 3 अशी श्रेणी देण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक मूल्यांकन रुब्रिक निहाय आलेल्या विद्यार्थी प्रतिसादाचे उत्तराचे वर्गीकरण खाली दिलेल्या स्तरावर होईल. त्यामध्ये विद्यार्थी संपादन स्तर पहा. प्रगत असेल तर श्रेणी 3 द्यावयाचे आहे. प्रवीण असेल तर श्रेणी 2 आपणास द्यावयाचे आहे. प्रगतशील असेल तर श्रेणी 1 आणि प्रारंभिक असेल तर 0 श्रेणी त्या विद्यार्थ्यास आपणास द्यावयाचे आहे. विद्यार्थी संपादनक स्तर प्रारंभिक या स्तरामध्ये विद्यार्थ्याच्या संबंधित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान व कौशल्य पुरेशा प्रमाणात प्राप्त झालेली नसतात. या विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप मार्गदर्शनाची प्रोत्साहन देण्याची गरज असते. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण प्रारंभिक स्तर निवडायचा आहे. प्रगतशील या स्तरातील विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाच्या अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्य प्राप्त केलेले असतात. हे विद्यार्थी सामान्य सूचनांचे अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात, मात्र त्यामध्ये सुसंगत नसते. अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सामान्य समस्या ते तर्काने सोडवू शकतात. या पातळीवरील विद्यार्थी सोप्या भाषेत आपले म्हणणे अभिव्यक्त करतात. विद्यार्थी संपादनोक्ता पुढचा स्तर आहे प्रवीण. या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त केलेल्या असतात. या स्तरावरील विद्यार्थी कमीत कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणे करतात. पद्धतशीरपणे ते आपली समस्या निराकरण करतात. स्वतःच्या कल्पना ते इतरांना स्पष्टपणे सांगतात. कमीत कमी मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना मांडतात किंवा निर्माण करतात. पुढचा स्तर आहे प्रगत. या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित केलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यांमध्ये उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता असते.
असे विद्यार्थी काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. या स्तरावरील विद्यार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात. प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. अशा विद्यार्थ्यांची आपण प्रगत विद्यार्थी संपादन स्तरामध्ये निवड करावयाची आहे. विद्यार्थ्यास शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक मधील जास्तीत जास्त वरची श्रेणी मिळावेत या हेतूने विद्यार्थ्यांना सर्वेक्षण पूर्वी अथवा सर्वेक्षणाच्या वेळी अतिरिक्त मदत करू नये. असे केल्यास विद्यार्थ्यास नेमक्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती संपादित करण्यामध्ये अडचणी आहेत हे समजू शकणार नाही. त्यामुळे त्यास उपचारात्मक अध्यापन करण्यास मदत होणार नाही. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झाल्याच्या दिवशी आपण त्याचे सर्वेक्षण करावयाचे आहे. अध्ययन सर्वेक्षण श्रेणी नोंद संकलन पत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती निहाय श्रेणी मूल्यांकन रुब्रिकच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रश्नावरील विद्यार्थी प्रतिसादानंतर शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक मधील श्रेणी निश्चित केल्यानंतर निपुण भारत सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी योग्य त्या ठिकाणी टिकमार्क करावायचे आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव, मूल्यांकन रुब्रिक श्रेणी या तक्त्यामध्ये आपणास विद्यार्थ्याचे नाव लिहून श्रेणी संकलन करावयाचे आहे. यासाठी आपणास विषयनिहाय वेगवेगळे सर्वेक्षण नोंदपत्रक वापरायचे आहेत. सर्वेक्षण झाल्यानंतर सर्वेक्षण साधनानुसार विद्यार्थी प्रतिसाद घेऊन निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकाच्या आधारे शिक्षकांनी खालील बाबी समजण्यास मदत होतील. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे समजण्यास मदत होईल. शिक्षकांना आपल्या विषयाचा वर्गाचा सरासरी संपादन स्तर समजण्यास मदत होईल. प्रत्येक विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये खालीलपैकी संपादनुकीच्या कोणत्या स्तरावर आहेत हे लक्षात येईल. सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी उपचारात्मक अध्यापन नेमके कोणत्या विद्यार्थ्यांसाठी व अध्ययन निष्पत्तीसाठी प्राप्त करण्यासाठी करावे लागेल हे शिक्षकांना समजणार आहे. शिक्षकाने प्रत्येक अध्ययन निष्पत्तीमध्ये सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी कृती योजना अथवा आराखडा तयार करावा. निपुण भारत अभियानचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांनी अशा प्रकारे अध्ययन निष्पत्ती निहाय प्रश्नपत्रिका अथवा चाचण्यांचे विकसन आपल्या स्तरावर करून विद्यार्थी अपेक्षित क्षमता स्तर प्राप्त करतात की नाही याची आपल्या स्तरावर पडताळणी करणे देखील अपेक्षित आहे. अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रत याची प्रती विद्यार्थीनिहाय माहिती शिक्षकांच्या दप्तरी असणे आवश्यक आहे. पर्यवेक्षी अधिकारी ज्यावेळी शाळेला भेट देतील त्यावेळी विद्यार्थी अध्ययन श्रेणी व कृती योजना आराखडा याबाबत चर्चा करण्यात यावी. अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंदले विद्यार्थीनिहाय एकत्रित माहिती शाळा मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय संकलित स्वरूपात शाळा स्तरावर ठेवावी. ही माहिती सरळ पोर्टलवर भरण्याबाबत यथाअवकाश सूचना देण्यात येतील. धन्यवाद.